नमस्कार, सुगरण सुरेखा या किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। थंडी सुरू झालेली आहे। घरोघरी केला जाणारा पदार्थ म्हणजे तो मेथीचा लाडू। त्यासाठी मी इतके सुंदर, अजिबात कडू न होणारे, सोप्या पद्धतीने कसे करायचे ते दाखवणार आहे। हिवाळ्यात शरीराला ऊब देणारा सांधेदुखी व कंबरदुखी यावर उपयुक्त हा मेथीचा लाडू आहे। सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत। मेथीचा लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक मोठी वाटी इथे मी मेथी दाणे घेतलेले आहे आणि वजनामध्ये हे 250 ग्रॅम मेथी घेतलेली आहे। आता ही मेथी मंद आचेवर फक्त 1-2 मिनिटं हलकीशी अशी परतून घ्यायची आहे। फार हिला करपवायची नाहीये, नाहीतर कडवटपणा वाढू शकतो। त्यामुळे 1-2 मिनिटं अशी छान परतून झाली की लगेचच आपल्याला काढून घ्यायची आहे। आता ही भाजलेली मेथी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि मिक्सरला आपल्याला चांगली ही बारीक करून घ्यायची आहे। ही बघा, थोडीशी दरदरीत मेथी फिरवून घेतलेली आहे। फार जास्त आपल्याला पीठ सुद्धा करायचे नाहीये, अशी रवाळ वाटून घ्यायची आहे। आता आपले लाडू कडू होऊ नये त्यासाठी या मेथीमध्ये उकळून कोमट करून दूध घेतलेले आहे। या मेथीमध्ये कोमट दूध टाकणार आहे। अशी मेथी दुधामध्ये भिजून ठेवली तर मेथीचे लाडू अजिबात कडवट लागत नाही। फक्त ही दळलेली मेथी या दुधामध्ये भिजेल एवढंच आपल्याला दूध टाकायचे आहे। दुधामध्ये पूर्ण अशी मेथी मिक्स करून घ्यायची आहे आणि ही मेथी आपल्याला झाकून 1 दिवस अशीच ठेवायची आहे। मेथी पूर्णपणे भिजून झाल्यानंतर आपण पुढची तयारी करूया। त्यासाठी कढईमध्ये मी 2 वाट्या भरून किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। वजनामध्ये म्हणाल तर 200 ग्रॅम हे सुकं खोबरं घेतलेलं आहे। आता हे खोबरं आपल्याला खमंग छान असं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। 3-4 मिनिटांनंतर असं खोबरं छान भाजलं गेलेलं आहे। लगेचच आपल्याला ते काढून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालणार आहे आणि यामध्ये 2 मोठ्या वाट्या खारीक पावडर घेतलेली आहे। ही खारीक पावडर 300 ग्रॅम आहे। खारीक पावडर छान तुपावर लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे। तुम्हाला जर घरच्या घरी खारीक पावडर कशी बनवायची असेल तर ती रेसिपी पण मी टाकलेली आहे, ती पण तुम्ही बघू शकता। आता ही खारीक पावडर छान अशी परतली गेलेली आहे। हिला पण आपण काढून घेऊया। पुन्हा एकदा कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचे आहे। त्यामध्ये 1 वाटी भरून इथे मी अळीव घेतलेले आहे। हे सुद्धा आपल्याला साजूक तुपावर 1-2 मिनिटं छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। वजनामध्ये म्हणाल तर हे 50 ग्रॅम घेतलेले आहे। 1 ते 2 मिनिटांनंतर हे बघू शकता तुम्ही, अळीव असे फुटायला सुरुवात झालेली आहे। असे झाले की हे आपल्याला काढून घ्यायचे आहे। त्यानंतर 1 चमचा साजूक तूप घालणार आहे आणि त्यामध्ये 1 वाटी अळशी घेतलेली आहे। वजनामध्ये ही 50 ग्रॅम आहे। अळशीच्या बिया सुद्धा 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायच्या आहे। अळशीच्या बिया ह्या भाजायला थोडासा टाईम लागतो, कारण या कच्च्या ठेवल्या तर दाताखाली चिवट किंवा चिकट लागू शकतात। त्यामुळे फुलेपर्यंत व तडतडेपर्यंत 2-3 मिनिटं या भाजून घ्यायच्या आहे। 2-3 मिनिटं मंद आचेवर भाजल्यावर अळशी छान तडतडल्यावर सुरुवात झालेली आहे। अशी झाली की ही सुद्धा लगेचच काढून घ्यायची आहे। आता याच कढईमध्ये 1 वाटी भरून या भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहे। वजनामध्ये ह्या 50 ग्रॅम घेतलेल्या आहे। आता या बिया मंद आचेवर छान फुलेपर्यंत ह्या सुद्धा टम्म अशा फुललेल्या जातात, तोपर्यंत भाजून घ्यायच्या आहे। 2 ते 3 मिनिटातच ह्या आपल्या छान गोलगरीत फुललेल्या गेल्या आहे। ह्या सुद्धा लगेचच आपल्याला काढून घ्यायच्या आहे। आता इथे मी कढईमध्ये सूर्यफूलच्या बिया 1 वाटी घेतलेल्या आहे। ह्या पण आपल्याला छान 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर टम्म फुलेपर्यंत तोपर्यंत भाजून घ्यायच्या आहे। आता सुद्धा ह्या लगेचच काढून घ्यायच्या आहे। आता कढईमध्ये 1 मोठा चमचा भरून साजूक तूप टाकणार आहे आणि त्यामध्ये 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम, 1 वाटी अक्रोड घेतलेले आहे। हे सुके मेवे तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। आता हे सुद्धा हलकेसे भाजून घ्यायचे आहे आणि हे लगेचच काढून घ्यायचे आहे। आता 1 चमचा तूप टाकून 1 वाटी भरून मी इथे गोडंबी घेतलेली आहे। ही औषधी असते, जर तुम्हाला मिळाली तर मेथीच्या लाडूमध्ये आवर्जून टाका। ही सुद्धा मंद आचेवर भाजून घ्यायची आहे।
आधीच ही भाजलेली असते, त्यामुळे भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही. ही सुद्धा आपल्याला भाजल्यानंतर काढून घ्यायची आहे. आता अजिबात तूप न टाकता इथं मी 3 वाट्या भरून मखाणे घेतलेले आहे. वजनामध्ये म्हणाल तर हे 200 ग्रॅम घेतलेले आहे. आता हे मखाणे सुद्धा मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचे आहे. मखाणे सुद्धा मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचे आहे. सुरुवातीला हे मखाणे थोडेसे चिवट असतात, तर हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. हलकासा रंग बदललेला मखाना बघू शकता तुम्ही, कुरकुरीत झालेला आहे. तर आपल्याला हे सुद्धा काढून घ्यायचे आहे. त्यानंतर खसखस टाकूया. खसखस छान रंग बदलला की थोडीशी तडतडायला लागली की खसखस लगेचच काढून घ्यायची आहे. आता कढईमध्ये 4 ते 5 मोठे चमचे साजूक तूप घालणार आहे. छान तूप गरम झालं की त्यामध्ये डिंक तळून घ्यायचा आहे. वजनामध्ये हा 100 ग्रॅम आहे, तर आपल्याला थोडं थोडं करून या साजूक तुपावर तळून घ्यायचं आहे. डिंक तळायला थोडंसं जास्तीचं तूप लागते, त्यामुळे जसं तूप लागेल तसे तूप घालायचे आहे. पूर्ण डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे. डिंक थोडासा जरी कच्चा राहिला तर तो चिवट होऊ शकतो किंवा दाताला इजा होऊ शकते, त्यामुळे तो नीट फुलवून घेणं आवश्यक आहे. आता त्यानंतर इथे मी 1 किलो गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. कढईमध्ये 3 मोठे चमचे मी तूप टाकून घेतले. गव्हाचे पीठ थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आहे. 2-3 मिनिटासाठी याला भाजून घ्यायचे आहे. गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि याला 5 ते 6 मिनिटं खमंग भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी 5 ते 6 मिनिटं खमंग भाजून घेतलेलं आहे. हलकासा रंग बदलला की हे गव्हाचे पीठ एका ताटात काढून घेऊया. सर्व भाजलेलं साहित्य हे थंड झालेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते फिरून घ्यायचे आहे. सुकं खोबरे, अळशी, खसखस, आळीव, गोडंबी एकत्रच हे मिक्सरच्या भांड्याला फिरून घेणार आहे. तयार झालेली ही भरड एका मोठ्या कढईमध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये मगाशी तळलेला जो सुका मेवा आहे, काजू, अक्रोड, बदाम, हे पण मिक्सरला फिरून घ्यायचे आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सूर्यफूलच्या बिया, भोपळ्याच्या बिया हे पण मिक्सरला फिरून घ्यायचे आहे. मगाशी जे डिंक तळून घेतलेला होता तो पण मिक्सरला फिरून घ्यायचा आहे. मखाने थोडे थोडे करून मिक्सरला छान असे बारीक मिक्सरला फिरून घ्यायचे आहे. तयार झालेली मखाण्याची पावडर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे थोडेसे एकत्र करून घ्यायचे आहे. सोबतच यामध्ये 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा भरून घ्यायचे आहे. एक छोटासा जायफळचा तुकडा किसून घेतलेला आहे. हे सर्व मिश्रण हातानेच एकजीव करून घ्यायचे आहे. आता यामध्ये गूळ किती घालणार आहे, जेवढं मिश्रण होईल तेवढं मिश्रणाचे आपल्याला निम्म गूळ घालायचा आहे. आता कढईमध्ये 300 ग्रॅम तूप टाकलेले आहे. त्यामध्ये मी 1 किलो सेंद्रिय गूळ घातलेला आहे. गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही आहे, फक्त आपल्याला गूळ विरघळवायचा आहे. आता यामध्ये जी दुधामध्ये भिजून ठेवलेली मेथी आहे ती यामध्ये घालायची आहे. अशी मंद आचेवर गूळ विरघळेपर्यंत फक्त 1 मिनिटामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तयार केलेल्या लाडूच्या मिश्रणामध्ये त्यामध्ये हा गरम गूळ ओतून घ्यायचा आहे. गूळ सुरुवातीला एखाद्या पळीने गरम असल्यामुळे असा एकत्र करून घ्यायचा आहे आणि अर्धा मिनिटानंतर हा थोडासा कोमट झाला की हातानेच एकजीव करून घ्यायचा आहे. संपूर्ण एकजीव झाला की लगेचच याचे लाडू बनवून घ्यायचे आहे. इथे बघू शकता सहजपणे मेथीचा लाडू वळला जातो आहे. याच पद्धतीने मी दुसरा पण लाडू वळून घेते आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुगरण सुरेखा या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहे. मध्यम आकाराचे लाडू तयार झालेले आहे. जवळूनच दाखवते तुम्हाला. हे लाडू अजिबात कडू होत नाही. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा असे लाडू तयार करून बघा.